नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत मी गावरान कोंबड्याचे भरपूर व्हिडिओ टाकले आहेत की मुक्त संचारमध्ये कसं करायचं किंवा कोंबडी कशी बसवायची, जास्त अंडे उत्पादनासाठी काय करायचं किंवा खोड कोंबडी वगैरे कशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर ओळखून त्याच्याखाली अंडे वगैरे बसवलं जास्तीत जास्त कसे पिल्ले निघतात. तर हे समोर जे कोंबड्या आहेत हे सगळ्या गावठी प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये काही ह्या पांढऱ्या कलरच्या दिसतात त्या कावेरी आहेत. तर मित्रांनो, आता काही जण प्युअर गावरांचं पालन करतात वगैरे, ते ठीक आहे. दुसऱ्या जे डेव्हलप केलेल्या जातील तर ते सुद्धा खूप आहेत बरं का, आणि त्याचे फायदे भरपूर आहेत, पण आपल्याला माहीत नाही किंवा आपल्याकडे त्या उपलब्ध होत नाही सहसा, म्हणून आपल्या अडचण येतात. कारण की आपल्याकडे काय होतं की पिल्ले आणा लागतात हॅचरीमध्ये जाऊन, आणि कमी प्रमाणात जे कुक्कुटपालन करतात किंवा कोंबडी पालन परसबागेतलं थोडक्यात, आणि त्यांचं फ्री रेंज असतं, हे असं मुक्त सोडून दिलेलं असतात कोंबड्या. तर त्यांना काय प्रॉब्लेम येतो की बाबा ते पिल्ले आणा, त्यांची व्यवस्थित ब्रूडिंग करा, ते त्याच्यावर पडणारे आजार वगैरे माहीत नसतात, औषध गोळ्याच्या खर्चाला थोडं घाबरतात, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे ते ह्याकडे वळत नाहीत सहसा. आता हे जे आहे वरची जी बसलेली कोंबडी आहे हौदावर, ती कावेरी आहे बघा. तर कावेरीचं अंडे उत्पादन खूप चांगल्या प्रकारचं आहे, हे आपल्या शेतकऱ्याला माहीत नसतं, आणि त्याचा जवळपास दिसायला तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही की गावरान आणि कावेरीमधील फरक. तर तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ही कोंबडी, हे खालचे तांबड्या कलरचे पण आहेत ती कावेरीचे, हे वरचे पण कावेरीचे. तर बघा ह्यांच्या तुरा वगैरे किती लाल आहे, त्यामुळे लगेच ओळखू येतात, आणि ह्यांचं वजन वगैरे खूप लवकर वाढतं. आता हे पांढऱ्या समोरचे जे आहेत त्या सगळ्या कावेरी आहेत बघा, ही पण कावेरी कोंबडी. तर ह्यांचं वजन जवळपास 6 महिन्यामध्ये 1.5 ते 2 किलोपर्यंत पोहोचतं, आणि अंडे उत्पादन क्षमता गावरांच्या कंपेअरमध्ये जर तुम्ही तुलना केली प्युअर गावठीच्या, तर खूप चांगल्या प्रकारचे आहे. म्हणजे जवळपास 180 अंडे कावेरी देते, आणि त्याच तुलनेत 1 वर्षामध्ये गावठी कोंबडी जी असते ते 100 अंडे देते. तर हे समोरची पांढऱ्या कलरची आहे पण गावठी कोंबडी आहे. तर हिचं वजन बघा, हे जवळपास 6 ते 7 महिने झालेले हिला, तर ह्याचं वजन नाही आहे तेवढं. तर हेच फरक आहे की शेतकऱ्यांनी, आता हे समोरच्या काही ब्लॅक कलरची जी आहे काळी, हे सुद्धा गावरान कोंबडी आहे. फक्त गावरान कोंबडीचा फायदा काय आहे, तर तुम्हाला अंडे ज्यावेळेस आपण अंडे उबवण्यासाठी कोंबडी ठेवतो, तर कावेरीची जी कोंबडी आहे ती एक अंडे काढत नाही, काढायचा प्रयत्न केला तरी काढत नाही सहसा, काढलेच तरी 2-3 काढू शकते असं मला वाटतं बरं का, मला पूर्णतः माहिती नाही त्याची. तर मित्रांनो, जे कावेरी आहे किंवा गिरिराज आहे, वनराज आहे, अशा भरपूर जाती, तर ग्रामप्रिया झालं, तर सगळ्या जाती तुम्हाला मी जवळपास सांगणार आहे, आणि त्यांचं अंडे उत्पादन कसं आहे किंवा ते मांस उत्पादनासाठी आपण कसं वापरू शकतो, तर हे सखोल माहिती आज आपण घेणार आहेत. तर आपण वनराज ह्या जातीबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. तर वनराज हे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये हे संगोपन केलं जातं. तर ह्या जातीचा शोध हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालयाने लावलेला आहे बघा. तर ह्याचं कसं आकर्षक पिसारा असतं आणि दुहेरी फायद्यासाठी असते, म्हणजे ह्याचं थोडक्यात अंड्यासाठी पण उत्पादन केलं जातं ह्याच्यापासून, आणि वजनासाठी पण चांगले असते वनराज कोंबडी. म्हणजे जवळपास 6 महिने खूप झालं, 5 ते 6 महिन्यामध्ये कोंबड्या अंड्यावर येतात त्याच्या, आणि कोंबड्या चे अंडे उत्पादन चांगलं, जवळपास 180 ते 200 अंड्यापर्यंत उत्पादन वार्षिक असतं. आणि जे कोंबड्या असतात, कोंबडे जवळपास तुम्हाला 6 महिन्यामध्ये 1.5 ते 2 किलोच्या वजनाची तुम्हाला कोंबडी मिळते. तर ह्याचा दुहेरी फायदा हाच आहे की दिसायला एकदम प्युअर गावरांसारखे दिसतील, बहुरंगी असतात असे, थोडक्यात कलरफुल असतात, आणि अंडे उत्पादन पण चांगले, आणि प्रतिकारशक्ती पण वनराजची चांगली असते. आता जे हे समोर जे दिसत आहेत ना, तर हे आहेत काही गावरान आहेत आणि काय आहेत गिरिराज कोंबड्या. तर गिरिराजचं कसं आहे, वनराज आणि गिरिराज जवळपास चांगल्या सारखंच आहेत वजनासाठी वगैरे, पण गिरिराजचा फायदा असा आहे की ह्याची जी कोंबडीसुद्धा असते किंवा कोंबडा समजा, तर कोंबडी जवळपास तुमची 4 महिन्यातच चांगली 1.5 किलोची होते बघा. म्हणजे पटवड्याच्या एवढ्या मोठ्या होतात की त्यांना जवळपास 600 ते 700 रुपये असा भाव भेटतो. म्हणजे 1.5 ते 2 किलो म्हणल्यावर बघा ना, 400 रुपये किलोनं जरी धरलं गावठीच्या प्रमाणात, आणि गिरिराजचं जे मटण असतं
किंवा त्याचं जे चिकन असतं ते खूप चविष्ट असतं. तर आता गिरिराजचे काही वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मी. तर ह्या गावठी कोंबड्या प्रमाणेच विविध अशा रंगामध्ये आढळतात. कोणत्याही वातावरणात राहू शकतात त्या. रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात. 8 आठवड्यात सुमारे 1 किलो एवढं चिकन वाढतं ह्याचं बघा. तर अंडी वर्षासाठी म्हणजे वर्षभरात सांगितलं एक कॅल्क्युलेशन तर 160 ते 180 मिळतात. आणि मांस तर एकदम चविष्ट असतं हे तुम्हाला सांगितलं. 74% मांस असतं ह्याच्यामध्ये जवळपास. आणि या कोंबड्यात वयात येण्याचा कालावधी फक्त 166 दिवस आहे बघा. तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारची ही जात आहे. आणि अंड्यातून एकदम सशक्त पिल्ले जन्माला येतात, म्हणजे मॉर्टिलिटी नंतर कमीच असते खूप. सफल अंड्याचे प्रमाण 87% असतं बघा ह्यामध्ये. या कोंबड्याला 1 किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावं लागतं बघा. ह्या काय गिरिराज किती मोठ्याल्या कोंबड्या दिसतात तुम्हाला, समोर दिसत असतील काही. तर गिरिराज कोंबड्याचं व्यवस्थापन वगैरे कसं करायचं. आता हे जे आहे ते साध्या शेडमध्ये केलेलं आहे. गावाकडं एकदम साधे शेड असतात, म्हणजे एक गोठा म्हणता येईल किंवा साध्या प्रमाणात केलेलं चिपाटापासून. पण हेच खूप थंड वातावरण एकदम व्यवस्थित असतं कोंबड्यासाठी. कमी खर्चामध्ये शेड उभा केलेला आहे. तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर नंतरचे व्हिडिओ सगळे येणार आहेत की कोंबड्याचे लस कोणत्या वगैरे द्यायच्या, आणि नंतर त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. व्यवस्थापनामध्ये खाद्य व्यवस्थापन येईल, त्यांचं घर वगैरे कोंबडीचं कसं असायला पाहिजे ते येईल, पाणी व्यवस्थापन येईल, तापमान कशा प्रकारे लागतं, ह्या सर्व गोष्टी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत नमस्कार.